हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल युनिक सायन्स क्लासेस. आज आपण बघणार आहोत की महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 पेपर फर्स्टसाठी काही वस्तुनिष्ठ प्रश्न. युनिट फर्स्ट, टीचिंग ॲप्टिट्यूड, अध्यापन दृष्टिकोन. प्रश्न क्रमांक 122. मापन करणे व मापलेल्यांचे मूल्य ठरवणे म्हणजे प्रश्न क्रमांक 122. मापन करणे व मापलेल्यांचे मूल्य ठरवणे म्हणजे टिंबटिंब. पर्याय क्रमांक अ मूल्यमापन, पर्याय क्रमांक ब मूल्यनिर्णय, पर्याय क्रमांक क शास्त्रशुद्धता, पर्याय क्रमांक ड तर्कशुद्धता, पर्याय क्रमांक अ मूल्यमापन. प्रश्न क्रमांक 123. शिक्षणाची टिंबटिंब म्हणजे शिक्षणाचा मूलभूत पाया होय. पर्याय क्रमांक अ शैक्षणिक साधने, पर्याय क्रमांक ब उद्दिष्टे, पर्याय क्रमांक क परीक्षेतील निकाल, पर्याय क्रमांक ड निकालाची टक्केवारी, पर्याय क्रमांक ब उद्दिष्टे. प्रश्न क्रमांक 124. बोधात्मक वर्तन बदलास टिंबटिंब असेही म्हणतात. पर्याय क्रमांक अ भावनात्मक, पर्याय क्रमांक ब ज्ञानात्मक, पर्याय क्रमांक क क्रियात्मक, पर्याय क्रमांक ड मूल्यात्मक, पर्याय क्रमांक ब ज्ञानात्मक. प्रश्न क्रमांक 125. विद्यार्थ्यांची तर्कशक्ती, कल्पनाशक्ती, कार्यकारणभाव इत्यादी शक्तींची क्षमता वाढल्यामुळे टिंबटिंब वर्तन बदल घडून येतो. पर्याय क्रमांक अ बोधात्मक, पर्याय क्रमांक ब क्रियात्मक, पर्याय क्रमांक क भावनात्मक, पर्याय क्रमांक ड मूल्यात्मक, पर्याय क्रमांक अ बोधात्मक. प्रश्न क्रमांक 126. विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्तनाचे स्पष्ट चित्र म्हणजे टिंबटिंब होय. पर्याय क्रमांक अ अध्ययन उद्दिष्टे, पर्याय क्रमांक ब अध्ययन कारण, पर्याय क्रमांक क अध्ययन निष्पत्ती, पर्याय क्रमांक ड अध्ययन अनुभव, पर्याय क्रमांक अ अध्ययन निष्पत्ती. प्रश्न क्रमांक 127. शिक्षकांच्या अभिरुची ज्यांचा त्यांच्या शिक्षणावर प्रभाव पडतो त्यांचा टिंबटिंबशी संबंध येतो. पर्याय क्रमांक अ भावनात्मक क्षेत्र, पर्याय क्रमांक ब ज्ञानात्मक क्षेत्र, पर्याय क्रमांक क भाववाचक क्षेत्र, पर्याय क्रमांक ड सायकोमीटर क्षेत्र, पर्याय क्रमांक ड सायकोमीटर क्षेत्र. प्रश्न क्रमांक 128. दूरगामी उद्दिष्टांना शिक्षणाची टिंबटिंब असतात. पर्याय क्रमांक अ अनुभवता, पर्याय क्रमांक ब निष्पत्ती, पर्याय क्रमांक क शैक्षणिक उद्दिष्टे, पर्याय क्रमांक ड ध्येय, पर्याय क्रमांक ड ध्येय. प्रश्न क्रमांक 129. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मापन केवळ परीक्षा या साधनाद्वारे होते हे वाक्य टिंबटिंब आहे. पर्याय क्रमांक अ बरोबर, पर्याय क्रमांक ब चूक, पर्याय क्रमांक क अनिश्चित, पर्याय क्रमांक ड अचूक, पर्याय क्रमांक ब चूक. प्रश्न क्रमांक 130. खालीलपैकी कोणत्या पद्धतीच्या वापरातून विद्यार्थ्यांकडे सहकार्याची भावना निर्माण करता येते? पर्याय क्रमांक अ व्याख्यान, पर्याय क्रमांक ब स्वयंअध्ययन, पर्याय क्रमांक क संगणकाधारित अध्यापन, पर्याय क्रमांक ड प्रकल्प, पर्याय क्रमांक ड प्रकल्प. प्रश्न क्रमांक 131. श्रीरामला गणितात 100 व श्रीकांतला 50 गुण मिळाले म्हणून श्रीराम हा श्रीकांतपेक्षा टिंबटिंब आहे. पर्याय क्रमांक अ दुप्पट हुशार, पर्याय क्रमांक ब श्रीकांत एवढाच हुशार, पर्याय क्रमांक क श्रीकांतपेक्षा कमी हुशार, पर्याय क्रमांक ड सांगता येत नाही, पर्याय क्रमांक ड सांगता येत नाही. पर्याय क्रमांक 132. मूल्यमापन ही अविरत चालणारी प्रक्रिया आहे हे विधान टिंबटिंब आहे. पर्याय क्रमांक अ बरोबर, पर्याय क्रमांक क चूक, पर्याय क्रमांक क अनिश्चित, पर्याय क्रमांक ड सांगता येत नाही, पर्याय क्रमांक अ बरोबर. प्रश्न क्रमांक 133. श्वेता रोज कुत्र्याला भाकरी देते या विधानातून टिंबटिंब वर्तनाचा बोध होतो. पर्याय क्रमांक अ ज्ञानात्मक, पर्याय क्रमांक ब भावनात्मक, पर्याय क्रमांक क गुणात्मक, पर्याय क्रमांक ड क्रियात्मक, पर्याय क्रमांक ब भावनात्मक. प्रश्न क्रमांक 134. हरी हा उत्कृष्ट जलतरणपटू आहे या विधानातून टिंबटिंब वर्तन बदलाचा बोध होतो. पर्याय क्रमांक अ ज्ञानात्मक, पर्याय क्रमांक ब भावनात्मक, पर्याय क्रमांक क गुणात्मक, पर्याय क्रमांक ड क्रियात्मक, पर्याय क्रमांक
ड क्रियात्मक। प्रश्न क्रमांक 135. उमेशला सर्व प्रश्नांची उत्तरे पाठ आहे या विधानातून टिंब वर्तन बदलाचा बोध होतो. पर्याय क्रमांक अ ज्ञानात्मक, पर्याय क्रमांक ब भावनात्मक, पर्याय क्रमांक क गुणात्मक, पर्याय क्रमांक ड क्रियात्मक, पर्याय क्रमांक ज्ञानात्मक. प्रश्न क्रमांक 136. खालीलपैकी कोणते विधान चूक आहे? पर्याय क्रमांक अ मोहन रोज गोष्टी सांगतो ज्ञानात्मक वर्तन बदल, पर्याय क्रमांक ब ऐश्वर्या आपल्या मैत्रिणीसाठी डब्बा आणते भावनात्मक वर्तन बदल, पर्याय क्रमांक क आनंद पशु पक्ष्यांवर प्रेम करतो ज्ञानात्मक वर्तन बदल, पर्याय क्रमांक ड हेमंत हा उत्कृष्ट खेळाडू आहे क्रियात्मक वर्तन बदल, पर्याय क्रमांक क आनंद हा पशु पक्ष्यांवर प्रेम करतो ज्ञानात्मक वर्तन बदल. प्रश्न क्रमांक 137. अध्यापक सूचना देणाऱ्या सहाय्यक साधनांचा टिंबसाठी उपयोग करतात. पर्याय क्रमांक अ वर्गास गौरवित करण्यासाठी, पर्याय क्रमांक ब विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी, पर्याय क्रमांक क संकल्पनांची स्पष्टता करण्यासाठी, पर्याय क्रमांक ड अनुशासित सुनिश्चितता करण्यासाठी, पर्याय क्रमांक क संकल्पनांची स्पष्टता करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 138. निदानात्मक मूल्यमापन टिंब अभिनिश्चित करते. पर्याय क्रमांक अ सूचना देण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे कार्य निष्पादन, पर्याय क्रमांक ब सूचना काळात त्यांच्या प्रगती व अपयश, पर्याय क्रमांक ड क पर्याय क्रमांक क सूचना दिल्यानंतरची त्यांच्या उपलब्धीची स्थिती, पर्याय क्रमांक ड सूचना काळात त्यांच्या सतत येणाऱ्या समस्यांचे कारण व निदान, पर्याय क्रमांक ड सूचना काळात त्यांच्या सतत येणाऱ्या समस्यांचे कारण व निदान. प्रश्न क्रमांक 139. व्याख्यान पद्धतीच्या अतिरिक्त वापराची मर्यादा कोणती? पर्याय क्रमांक अ वेळखाऊ असल्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्यास अडचणी येतात, पर्याय क्रमांक ब विद्यार्थी शिक्षकांवर बरेच अवलंबून राहू शकतात, पर्याय क्रमांक क कुमार वयातील विद्यार्थ्यांसाठी सोयीची नाही, पर्याय क्रमांक ड विषयाची मांडणी विस्कळीत होते, पर्याय क्रमांक ब विद्यार्थी शिक्षकांवर बरेच अवलंबून राहू शकतात. अशा प्रकारे आपण महाराष्ट्र सेट 2024 या परीक्षेसाठी काही सरावासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न बघत आहोत. तर आपल्याला व्हिडिओ पसंत असेल तर प्लीज लाईक आणि शेअर कीजिए. धन्यवाद.